सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 38 अन्नपूर्ती। मागच्या 37व्या अध्यायापर्यंत कर्मकांडाची माहिती सांगून श्री गुरुचरित्राच्या त्रिदिनात्मक पारायणात विहित दुसऱ्या दिवसापर्यंत घ्यावयाचे अध्याय कर्मकांड समाप्त झाला। 38 पासून पुढे भक्तिकांड सांगितले आहे। पहिले ज्ञानकांड, त्यात उपासना कशी करावी, व्रते कशी करावी, कुणी कोणती करावी, सेवा भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी याबद्दल ज्ञान दिले। म्हणून ज्ञानकांड दुसऱ्या 35 ते 37 पर्यंत कर्मकांडात प्रत्येकाचे विहित कर्म काय आहे, कर्मत्यागाचे परिणाम काय आहेत, कर्मभोगाचा परिपाक कसा असतो, शिवाय ब्राह्मणांनी कर्म कसे आचरण करावे याबद्दल माहिती दिली। आता 38 ते 53 पर्यंत भक्तिकांडात गुरुभक्तीची पद्धती व त्यांचे फलित वर्णन आहे। त्याला भक्तिकांड म्हणतात। यापूर्वीच्या कथानकात श्री गुरूंना दक्षिणा देण्यासाठी भक्तांनी द्रव्य आणले, त्याचा स्वीकार न करता समाराधना करा असे श्री गुरु म्हणाले। याच पद्धतीने गाणगापूरला रोज समाराधना होत असे। श्री गुरूंचे अनेक भक्त होते, अनेक शिष्य होते, त्या सर्वांचे भोजन नित्य प्रति होई, त्याचे नाव समाराधना। एके दिवशी एक क्षीण ब्राह्मण आला। त्यांच्याकडे एक गाठोडे होते, त्यात डाळ तांदूळ कणिक वगैरे स्वयंपाकाचे साहित्य होते। त्याची इच्छा श्री गुरूंना जेवू घालण्याची होती। श्री गुरूंना साष्टांग नमस्कार करून त्याने तशी विनंती केली, पण इतर ब्राह्मण म्हणाले, आज समाराधना होत आहे, जेवायला चला। भक्तांनी बोलावले म्हणून तोही जेवावयास गेला। जेवून आला। रात्री उशाला गाठोडे घेऊन झोपी गेला। असे अनेक दिवस गेले, त्याची समाराधना होईच ना। सर्वजण त्याची चेष्टा करू लागले। असे 3 महिने गेले। एकदा श्री गुरूंनी त्याची लोकांनी केलेली त्या ब्राह्मणाची चेष्टा ऐकली। त्यांनी त्याला बोलावले व म्हणाले, आज तू भिक्षा कर। त्या भक्ताला परमानंद झाला। त्याने तयारी केली, तूप भाजी वगैरे आवश्यक सामग्री आणली व स्वयंपाकास सुरुवात केली। इकडे ते सर्व भक्त शिष्य काळजीत पडले। या ब्राह्मणाजवळ 3 माणसापुरतेच अन्न आहे, आता आपणाला घरी जेवावे लागेल। श्री गुरु त्यांना म्हणाले, घरी जाऊ नका, आज इथेच जेवा, हा ब्राह्मण समाराधना करणार आहे। सर्वजण आनंदले, संगमावर स्नानास गेले। या ब्राह्मणाच्या मनात कसलाच किंतु नाही। श्री गुरूंनी आज्ञा केली तेच आपल्याला तारून नेतील याची खात्री त्याला वाटत होती। हीच श्रद्धा भक्ती फळाला येत असते। आपले कर्म प्रामाणिकपणे करून जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याच्या साह्याला देव धावून येतच असतो। पांडव वनवासात असताना दुर्वासांचा भोजन प्रसंग द्रौपदीला असाच तारून नेणारा ठरला। या ब्राह्मणाने केलेला स्वयंपाक इतक्या जणांना एक शीत सुद्धा पुरला नसता, पण तो ब्राह्मण श्री गुरूंवर पूर्ण विश्वासून ते जे सांगतील ते शिरसावध मानून आचरणात आणीत होता। श्री गुरूंनी सर्व जणांना बोलाव म्हटल्यावर त्याने सर्वांना बोलावले। कुटुंब आमंत्रण दे म्हणताच सकुटुंब या म्हणाला। ब्राह्मण चेष्टा करू लागले, अरे तिघांचे अन्न शिजवून आम्हा सगळ्यांना जेवायला बोलावतोस, तुला लाज वाटत नाही का? तो म्हणाला, चेष्टा करू नका, श्री गुरु ऐकत आहेत आणि मला त्यांनी जसे बोलण्यास सांगितले तसेच मी बोलत आहे। असो। नंतर त्या ब्राह्मणाने श्री गुरूंची पाद्यपूजा केली, मंगल आरती केली आणि मनपूर्वक नमस्कार केला। श्री गुरु प्रसन्न झाले व म्हणाले, पत्रावळी टाका। त्या ब्राह्मणास म्हणाले, स्वयंपाक आमच्याजवळ आण, हे वस्त्र त्यावर झाक। नंतर श्री गुरूंनी कमंडलूतील पाण्याने अन्नावर प्रोक्षण केले व सांगितले, आता हे वस्त्र काढू नकोस, जसजसे अन्न लागेल तसतसे नेऊन वाढ। शिष्यांना म्हणाले, या ब्राह्मणाला मदत करा। सर्वजण उठले, पाने मांडू लागले, कुणी अन्न वाढू लागले। परोपरीची पक्वाने त्या वस्त्राखालून काढून वाढू लागली। तूप जितके वाढले तितके पुन्हा भरत होते। अन्नाचीही तीच स्थिती होती। सर्वजण जेवून तृप्त झाले। गावातील सर्व लोक जेवून गेले, एकही माणूस उपाशी नाही। गावात दवंडी पिटून भुकेल्याने जेवावे असे सांगितले। अशा तऱ्हेने सर्व भक्त आणि ब्राह्मणच नव्हे तर गावातील सर्व जाती जमातीचे लोक जेवून तृप्त झाले। मग त्या ब्राह्मणाला जेवून घे असे श्री गुरु म्हणाले। त्यानेही जेवण केले व शिल्लक अन्न वस्त्र काढून पाहिले तर जितके केले होते तितके शिल्लक होते। त्याने श्री गुरूंना निवेदन केले। ते म्हणाले, घेऊन जा आणि जलात टाका, जलचरांनाही अन्न मिळू द्या। हे सगळे पाहिल्यावर सर्व लोक तटस्थ झाले। अन्नपूर्णेची प्रार्थना श्री गुरूंनी केली असेल असे म्हणू लागले। कुणी म्हणाले, काहीही असो, श्री गुरु त्रिमूर्तीचे अवतार आहेत, त्याशिवाय 3 जणांच्या स्वयंपाकात 4000 जणे कसे जेवतील। या घटनेमुळेही सर्वत्र श्री गुरूंच्या नावाचा डंका गरजला
व अनेक जण त्यांचे शिष्य झाले. असा हा भक्त रक्षणार्थ केलेला अन्नपूर्तीचा 38वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 39वा. वांद स्त्रीला संतती. श्री सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, 4000 लोक जेवणाच्या लीलेनंतर घडलेले आणखी एक वर्तमान तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. आपस्तंभ शाखेतील शौनक गोत्रात उत्पन्न झालेला सोमनाथ नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा असे होते. दोघेही आपापल्या कर्मात पारंगत होते. ब्राह्मणाला वेदशास्त्र ज्ञात होते, तर त्याची पत्नीही जाणकार व पतिव्रता होती. वयाला 60 वर्षे होऊनही तिला मूलबाळ झाले नव्हते. पतिसेवा परायण असून सुद्धा नित्यनेमाने श्री गुरुदर्शनाला येत होती. याचबरोबर न चुकता निरांजन आणीत असे. पतिसेवा हा मुख्य धर्म आहे. तो सोडून वरकड कितीही जप तप अनुष्ठाने केली तरी ती फोल असतात, याचे ज्ञान तिला होते. आणि पुत्रप्राप्तीसाठी श्री गुरूंना निरांजन अर्पण करणे हाही उत्तम उपाय आहे, हे सुद्धा तिला माहीत होते. हीच स्थिती शास्त्राची जाण. स्वधर्माचा परित्याग करून अथवा त्यात उणेपणा ठेवून अतिपरिचयाने अवज्ञा करून अश्रद्धेने करून इतर मार्गाने फलप्राप्ती होत नसते, हे तिला चांगलेच कळत होते. म्हणूनच पतिसेवा झाल्यानंतर श्री गुरुदर्शन व निरांजन समर्पण करीत असे. तिचा नित्यनेम पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व तिला म्हणाले, हे पतिव्रते, नित्य निरांजन आणतेस, तुझ्या मनात कशाची अभिलाषा आहे? सांग, तो जगतनियता नारायण तुझी इच्छा गुरुप्रसादाच्या रूपाने पूर्ण करेल. हे ऐकून त्या स्त्रीने साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाली, देवा, मी निपुत्रिक आहे, लोक निंदेला पात्र झाली आहे. ज्यांच्या घरी पुत्र नाही ते घर अघोर आहे. वंशात पुत्र व्हावा म्हणजे कुळांचा उद्धार होतो असे म्हणतात. हा भाग पुनर्जन्म, पूर्वजन्म किंवा कर्मविपाक सिद्धांत संबंध आहे. मृत्यूनंतर माणसास कर्मांतर संस्कार करावे लागतात. त्यामुळे तो मुक्त होऊन परलोकात जातात. त्यांच्या कर्मानुसार उत्तम अथवा अधम लोक त्यांना प्राप्त होतो आणि अशा रीतीने कर्मभोगाचे रक्षण होते. तत्पूर्वीचा कर्मांतर संस्कार श्राद्ध पक्ष हे विधी करणे गरजेचे असते आणि धर्मशास्त्राने हे करण्याचा अधिकार पुत्रास दिला आहे. म्हणून पुत्र व्हावा याबद्दल सर्वांनाच इच्छा असते. सध्या मुलगा काय मुलगी काय असा विचारांचा जोरदार प्रचार चालू आहे. लोकसंख्या नियंत्रणाची ती एक कृती आहे, इतकेच. त्यामुळे सामाजिक पातळीवर काही एक परिणाम होणार असतील तरीही ते तत्कालिकच आहेत. कारण नियमन नियंत्रण आपल्या हातात असले तरी उत्पत्ती स्थिती लय कुठे आपल्या हातात आहे. निसर्ग चक्र आपल्या हातात घेतल्यामुळे आत्तापर्यंत मानवाला मोठमोठ्या अरिष्टांनाच तोंड द्यावे लागले. असो, त्या काळातील कल्पना विचार संस्कार जसे होते तदनुरूप त्या स्त्रीने गुरूंना आपला मानस सांगितला आणि त्यांच्या अभावी होणाऱ्या व्यथा, सामाजिक उपहासही सांगितला. तिची कळकळ, श्रद्धा आणि सातत्य याचा विचार करून श्री गुरु तिला म्हणाले, ठीक आहे, तुला कन्यापुत्र होतील. हे ऐकून ती शकून गाठ बांधली आणि हात जोडून म्हणाली, गुरुवरा, मला 60 वर्षे झाली आहेत, शिवाय विटाळशीही होत नाही. यापूर्वी मी अनेक व्रते केली, अनेक तीर्थांचे दर्शन घेतले, अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या, तथापि काहीच उपयोग झाला नाही. आता नाही तर पुढच्या जन्मी तरी मी निपुत्रिक राहणार नाही या आशेने अश्वत्थ सेवा केली. स्वामी, याच जन्मात कन्यापुत्र होतील असा आशीर्वाद देऊन मी धन्य झाले. मी माझ्या पदराला तशी खूनगाठ बांधली आहे. आता तरी माझे हसे होऊ नये तीच अपेक्षा. अश्वत्थ सेवेविषयी विप्रस्त्रीचे निराशेचे उद्गार ऐकून श्री गुरु म्हणाले, अश्वत्थ सेवा विधान फार फलदायक आहे. त्याचे महात्म्य सांगतो, ऐक. अश्वत्थाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यात ऋषिकेशी आणि अग्रभागी रुद्र राहतात. इतर फांद्या पाने यामध्ये ही इंद्र, आदित्य, गोब्राह्मण, समस्त ऋषी आणि मुळाकुरास नदीतीर्थ यांचा वास असतो. अश्वत्थ हा ओंकार रूपीही आहे. त्याची पूजा अर्चा कशी करावी यांचे वर्णन केले. नंतर अश्वत्थाखाली तिळाची रास घालावी, त्यावर पांढरे वस्त्र झाकावे, शक्तीनुसार सुवर्णाचा वृक्ष करावा व तो ब्राह्मणास दान करावा. यामुळे अपमृत्यू टळतो, मनकामना पूर्ण होतात. यानुसार तूही आचरण कर. त्या विप्रस्त्रीने श्री गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे 3 दिवस केले. 4थ्या दिवशी तिला ऋतू प्राप्त झाला. सर्वांनाच आश्चर्य वाटले. तथापि श्री गुरुकृपेने काहीही होणे शक्य नसते. 4थ्या दिवशी अशक्य नसते. 4थ्या दिवशी त्या स्त्रीने शुचिर्भूत होऊन गुरुदर्शन घेतले, यथास्थिती पूजा केली, नमस्कार केला व दोघे घरी आले. 5वे दिवशी ऋतू दिल्यामुळे कन्या झाली. दोघेही अत्यानंदाने श्री गुरूंची स्तुती करू लागले.
त्या कन्येचे जातक ज्योतिषांनी वर्तविले. 10 दिवसानंतर ती बाळाला कडेवर घेऊन गुरुदर्शनास आली. नमस्कार केला. त्या बालकाला आपल्याजवळ घेऊन श्री गुरु म्हणाले, ही बहुपुत्रा होईल, स्वतः शतायुषी होईल आणि नातवंडे वगैरे अहेवपणीच डोळ्यांनी पाहिल. तिचा पती ज्ञानवंत होईल, चतुर्वेदी म्हणून त्याची ख्याती होईल. तुला दुसरा पुत्र होईल, तो मूर्ख आणि शतायुषी व्हावा, अथवा विद्वान 30 वर्षे आयुष्य असलेला. तेव्हा ती म्हणाली, अयोग्य शतायुषी पुत्र काय कामाचा, योग्यच व्हावा, त्याला 5 पुत्र व्हावे. त्याप्रमाणे तिला पुढे पुत्र झाला, वेदशास्त्र वेत्ता झाला, त्याला 5 पुत्रही झाले. श्री गुरुमूर्तींनी त्या कन्येचे लक्षण सांगितले. त्याप्रमाणे ती सरस्वती कन्या तिचा पती यज्ञ करून दीक्षित नावाने ख्याती पावला. श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने 60 वर्षाच्या वांजेला कन्या व पुत्र झाले. हा महिमा श्री गुरु भक्तीचा आहे. ज्यांच्या मनात दृढ निष्ठा असते त्यांना श्री गुरुकृपेचा लाभ मिळतच असतो. निष्ठेचे फळ मिळते, त्यात अनुमान करता कामा नये. हेच सुचविण्यासाठी 39व्या अध्यायात विप्र स्त्रीला पुत्र प्राप्त झाल्याची कथा तुला सांगितली, असे सिद्ध नामधारकाला म्हणाले. इथे 39वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 40वा. वाळलेल्या लाकडाला पालवी. श्री सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, असेच आणखी एक आश्चर्य घडले ते ऐक. इथे गाणगापुरातच अपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्राचा एक ब्राह्मण आला. तो कुष्ठरोगाने पीडित होता. श्री गुरुमूर्तीचे दर्शन घेऊन तो त्यांची स्तुती करू लागला. हे भक्तवत्सला, परमपुरुषा, परमज्योती, जगद्गुरु स्वामी, मी आपली कीर्ती ऐकून आलो आहे. आपण कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. मी यजुर्वेदाचे अध्ययन केले आहे, पण कुष्ठी असल्यामुळे माझे तोंड कुणी पाहत नाही. ब्राह्मण म्हणून मला कुणी आमंत्रित करीत नाही. माझा जन्म व्यर्थ झाला आहे. आता माझे मन या मायाजालातून उठले आहे. जगण्याची इच्छा नाही. आपल्या दर्शनाने उद्धार व्हावा. त्या ब्राह्मणाची विनंती ऐकून श्री गुरु म्हणाले, पूर्वजन्मातील महादोषामुळे तू कुष्ठी झालास. तुला एक उपाय सांगतो. तो केलास तर तुझे शरीर पूर्ववत होईल. एवढ्यात एक जण डोक्यावर वाळलेल्या लाकडांचा भारा घेऊन जात असलेला दिसला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला त्यातील वाळलेले एक लाकूड घ्यावयास सांगितले. त्याने ते घेतले. ते होते वाळलेल्या उंबराच्या झाडाचे लाकूड. श्री गुरु म्हणाले, हे काष्ट घेऊन संगमनाथाच्या पूर्वेकडे भीमातिरी हे लाव. संगमात स्नान कर आणि 2 कलश हातात घेऊन त्याला 3 वेळा पाणी घालीत जा. ज्या दिवशी त्या वाळलेल्या लाकडाला पाणी येतील त्या दिवशी तुझे कुष्ठ नष्ट होईल. त्याच्या मनातच आशा पल्लवित झाल्या. श्री गुरूंची आपल्यावर कृपा झाल्याची खात्री त्याला पटली. निष्ठा वाढली. त्याने लगबगीने ते काष्ट घेतले. डोक्यावर ठेवून संगमावर गेला. त्याला सांगितल्याप्रमाणे तो नित्य अश्वत्थ पूजा करून त्या काष्टाला 3 वेळा स्नान करू लागला. 7 दिवसापर्यंत तो एकनिष्ठपणे काष्टांची सेवा करू लागला. त्याचे हे कृत्य पाहून लोक त्याचा उपहास करू लागले. श्री गुरूंची लीला अगाध आहे. त्यांच्या मनात आले तर किंवा तुझी पाप निष्पत्ती होणार असती तर ती केव्हाच झाली असती. श्री गुरूंच्या मनात काय आहे कोण जाणे. पण शुष्क काष्ट तुला दिले म्हणजेच तुला दोषमुक्ती मिळणार नाही, एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही, असे लोक म्हणू लागले. तरी तो म्हणाला, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही. मात्र माझी निष्ठा श्री गुरूंवर आहे. ते त्याचा बोल रथा जाऊ देणारच नाहीत. शिवाय श्री गुरूची आज्ञा पालन करता करता प्राण वेचले तर तेही पुण्य अगाधच आहे. कोणत्याही तऱ्हेने माझे श्रम वाया जाणारच नाही, त्याचा हा निर्धार शिष्यांनी श्री गुरूंना कथन केला. 7 दिवसापासून त्याने अन्न ग्रहण केले नाही. अहर्निश शुष्क काष्टाचीच सेवा करीत आहे, असे शिष्यांनी सांगितल्यावर श्री गुरु म्हणाले, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरो यादृशी भावनां कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, ज्योतिषी, वैद्य आणि गुरु यांच्याबद्दल जशी भावना ठेवली तसे फळ मिळते. त्यामुळे श्री गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवर अविश्वासही ठेवू नये व चिकित्साही करू नये. डॉक्टर वैद्यांनी दिलेल्या औषधाविषयी आपण जशी श्रद्धा ठेवतो तशी श्रद्धा तसाच विश्वास गुरुवाक्यावरही ठेवावा. यासंबंधी एक दृष्टांत आहे, सांगतो ऐक. पूर्वी पांचाल नगरात सिंहकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा पुत्र होता धनंजय. हा राजपुत्र एकदा पारधी करण्यासाठी वनात गेला. पारद शिकार करीत करीत ते जंगलात अगदी निर्जन ठिकाणी पोहोचले. अतिश्रमाने त्याला तहान लागली होती. पाणी कुठे मिळते काय ते पाहता पाहता त्यांना एक मंदिर दिसले. अत्यंत जीर्ण होते. आसपास लिंगाकार दगड छिन्न विछिन्न अवस्थेत पडले होते. दोघेही राजकुमारासोबत असलेले भिल्ल व कुमार दोघेही शिवभक्तच होते. त्या शबराने त्या दगडातील एक दगड उचलला व उत्तम लिंग आहे म्हणू लागला.
राजकुमाराला तो म्हणाला, तुम्ही माझे गुरु व्हा आणि लिंगपूजेचा विधी सांगा. राजकुमाराने पूजेचा प्रकार समजावून सांगितला. नैवेद्याला मात्र रोज स्मशानातील भस्म व रोजच्या स्वयंपाकातील पदार्थ देत जा असे सांगितले. त्या शबराची निष्ठा गुरुविषयी नितांत अशीच होती. त्यामुळे गुरुने जसे सांगितले तसेच आचरण शिष्याचे होते. काही काळ व्यवस्थित गेला. शबर खुश होता. एके दिवशी नित्यपूजा केली व भस्मासाठी स्मशानात गेला, पण भस्म मिळाले नाही. आजूबाजूच्या पंचक्रोशीतही फिरून आला, पण भस्म मिळाले नाही. घरी चिंताक्रांत मुद्रेने परत आला. पत्नीला म्हणाला, काय करावे, आज खूप प्रयत्न करूनही चिताभस्म मिळाले नाही. आज पूजा अर्धवट झाली. माझ्या गुरुने सांगितले तसेच करणे आवश्यक आहे. गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्याला अखंड दुःखच भोगावे लागते. गुरुची अनन्य भावे भक्ती करणाराच हा भवसागर उद्धरून जातो असे शास्त्रवचनही आहे. आता अवज्ञा करून जगण्यापेक्षा मरण आलेले बरे. त्याची ही चिंता पाहून शबरी त्याची पत्नी म्हणाली, चिंता करू नका, चिताभस्म मी देते. गुरुविषयी त्या शबराची निष्ठा आहे आणि पतीच्या कार्यात तनमने साथ देण्याची, पतीला देव मानण्याची त्या शबरीची निष्ठा आहे. ह्या निष्ठेचेच फळ मिळत असते. आजची पत्नी म्हणाली असती, त्यात काय मोठेसे, भस्म नाही तर इतर कोणताही नैवेद्य दाखवा, आपण करतोच ना. गणपतीला मोदक नाहीत ना, पेढा तयार मिळतो बाजारात, आणा त्याचे मोदक करा. गणपतीला काय कळते, लौकिक वाढतो तो आपला. अशा चिकित्सेने व बुद्धिवादानेच आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळत नाही. कारण जाणता जे सांगतो त्यात सकृतदर्शनी विरोधाभास दिसला तरी विपाकात किंवा परिणामात हितकर्ता असते, हे सूक्ष्म तत्व आपण आपल्या बुद्धिवादाने घासून पाहण्यात अर्थ नसतो. या बाबतीत माझा स्वतःचाच एक अनुभव सांगतो. माझ्या ज्योतिष व्यासंगात झालेली ती प्रत्यक्ष घटना आहे. एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने खूप अभ्यास केला, पेपरही छान सोडवला, पण परीक्षकच कुबुद्धी होता. त्यामुळे मी नापास झालो असे ठासून सांगू लागला. पेपर काढणे, परीक्षक ठरवणे हे काही आपल्या हातात नसते, म्हणून त्यावर दोषारोप करणे सोपे वाटते. मी म्हणालो, मी तुला एक मंत्र देतो, मी म्हणीन तसे केले तर तू नक्की पास होशील. तो हो म्हणाला. अर्थातच मी पत्रिका पाहिली. तो आळशी आहे, सुखलोलूप आहे हे माझ्या लक्षात आले. त्याची पास होण्याची तळमळ माझ्या उपायासाठी सहाय्यक ठरणार होती. मी त्याला सांगितले, रोज सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करीत जा. त्याने तसे केले व पास झाला. काय होते रहस्य? झोप सोडून लवकर उठून स्नान करणे आपोआपच आळस गेला. सकाळी लवकर उठून मोकळ्या जागेवर जाऊन सूर्योपासना करताना ताजी हवा, ऑक्सिजन मिळाल्यामुळे उत्साह वाढला. अभ्यास झाला, पास झाला. आता बुद्धिवादावर याची चिरफाड केली असती इंजिनियर झाली आहे नंतर इथं मुलगा मी. आता बुद्धिवादावर याची चिरफाड केली असती तर हे साधले असते काय? म्हणून गुरूंनी सांगितल्यावर त्याचे आचरण निष्ठेनेच करावे लागते. तसेच पतीवरही निष्ठा असावी लागते. म्हणूनच ती शबरी म्हणाली, माझे दहन करा आणि नैवेद्य दाखवा. शबरीने पतीला पटवून सांगितले की तुमच्या कार्यात माझा देह कारणी लागणे हे सुद्धा माझ्यासाठी पुण्यच आहे. तुम्ही त्याला जर वेगळेपणाचे परिमाण दिले तरच ती चूक होईल, कारण पती पत्नी म्हणजे अभिन्न देह आहेत. अशा अनेक प्रकाराने समजावल्यावर शबर तयार झाला. पत्नीला हुतांशी दिले आणि एकाग्र मनाने लिंगपूजा केली. नैवेद्य दाखवला. परमेश्वराची एवढा तादात्म्य पावला की त्याला पत्नीच्या समर्पणाची आठवणच राहिली नाही. नेहमीप्रमाणे पूजा आरती नैवेद्य झाल्यावर पत्नीला त्याने हाक मारली. प्रसाद घे म्हणाला तर खरेच शबरी आली. तिला पाहिल्यावर तो भानावर येऊन म्हणाला, असे कसे घडले? तू तर भस्म झाली होतीस. ती म्हणाली, मला काय माहीत, पण हे देवाचेच कृत्य आहे. अशी नेणिवातून जाणीव झाल्यावर महादेव प्रसन्न झाले. असे श्रद्धेचे फळ असते असे सांगून श्री गुरु संगमाकडे निघाले. तेथे त्या ब्राह्मणाला शुष्क काष्ठाची सेवा करताना पाहून प्रसन्न झाले. हातातील कमंडलूमधील पाणी त्या काष्ठावर प्रोक्षण केले. तोच त्याला पालवी फुटली. त्या शुष्क काष्ठाला पालवी फुटणे म्हणजे नवजीवन मिळणेच झाले. रूपकार्थाने त्या ब्राह्मणाचा देह व्याधीमुक्त झाला. हे पाहून तो विप्र अतिशय आनंदला व त्याने श्री गुरूंचे स्तुतीपर स्तोत्र केले. हे स्तोत्र मुळातून वाचले तर मनाला आल्हाद देणारे आहे. त्याची प्रासादिक शब्दरचना कोणालाही दिव्यत्वाच्या प्रचिती देणारी आहे. संस्कृत काव्य असल्यामुळे अर्थ कळण्याच्या दृष्टीने थोडे क्लिष्ट वाटले तरी आजच्या काव्यासारखी दुर्बोध नक्कीच नाही. त्यात गेयंता आहे, छंदोबंद आहे. ते ऐकून श्री गुरु व ग्रामलोक आश्चर्य करू लागले. नंतर सर्व मठाकडे निघाले. श्री गुरु त्याला प्रसन्न होऊन म्हणाले, तू धनधान्य संपन्न होशील.
तुझे नाव आता योगेश्वर असे आम्ही ठेवले आहे. तुझ्या वंशात वेदशास्त्र संपन्न पुरुष निर्माण होतील. आता तू जाऊन कुटुंबाला इथे ये व आम्हापाशीच राहा. तुला 3 पुत्र होतील. त्यातील योगी नावाचा पुत्र आमची सेवा परोपरीने करेल. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, अशी पुण्यात्मक कथा ऐकावी म्हणजे गुरुविषयी भक्ती उपजेल, वाढेल, स्थिर राहील आणि त्याचमुळे भवसागर तरुण जाणे सहज शक्य होईल. असा शुष्क काष्टाचा संजीवनाचा कथाभाग संपून 40व्या अध्यायाची समाप्ती करण्यात आली. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 41. काशी क्षेत्र यात्रा. नामधारकाने सिद्धमुनींना प्रश्न केला, महाराज, तुम्ही आत्तापर्यंत श्री गुरूंचे चरित्र ऐकून मला खूप मोठे ज्ञान दिलेत. माझी एक अशी विनंती आहे की श्री गुरूंची आमच्या पूर्वजांनी कशी सेवा करावी. तुम्ही श्री गुरूंच्या सानिध्याने राहत होतात तेव्हा आमचे पूर्व शिष्य कसे झाले ते सांगा. वंशोवंशी गुरूंचे शिष्यत्व कसे विस्तारले हे सांगण्यामागे विचारण्यामागे फक्त इतिहास ज्ञात व्हावा एवढाच उद्देश नाही. त्या काळी चरित्र कसे झाले, काय परिस्थिती होती किंवा काय आपत्तीतून त्यांच्या वंशाचे श्री गुरूंनी रक्षण केले, मार्गदर्शन केले आणि त्यातून काय बोध होतो असा उद्देश आहे. कोणताही इतिहास जाणून घेऊन प्राप्त स्थितीत त्या घटनांमधून काय मार्गदर्शन मिळते, राजकारणात डावपेच कसे टाकतात, बुद्धिभेदात काय वक्तव्य करतात किंवा स्तुतीसाठी कोणती पद्धती वापरतात याचे ज्ञान होत असते नव्हे. हेच अपेक्षित आहे आणि त्यामुळेच पुष्कळसा इतिहास विकृत केल्याची आता ओरड होत आहे. व्यक्तिगत पातळीवर सुद्धा आपल्याला आजोबा किंवा फार तर पंजोबापर्यंत माहिती असते, तेही केवळ नावापुरतीच. त्यांचे कर्तृत्व, त्याचे कार्य, त्यांनी समस्येला कसे तोंड दिले, त्यांचा इतिहास काहीच माहीत नसतो. ते अज्ञान बराच वेळा नुकसानीचे ठरू शकते. त्यामुळे सिद्धांना नामधारकाने हा प्रश्न विचारून जणू सर्वांना संदेश दिला आहे की आपल्या वंशाचा इतिहास जपा. श्री सिद्ध म्हणाले, मागील एका कथाभागात सायनदेव नावाचे तुझे पूर्वज ओसर गावी भेटल्याचे सांगितले होते. ते तेथून दक्षिणेकडे आले, ते थेट गाणगापुरात. श्री गुरूंच्या कृपेने लाभ झालेल्या अनेक भक्तांमुळे दशदिशांना त्यांची कीर्ती पसरली होती. ते ऐकून लोकांचा ओघ वाढतच होता. तुमचा पूर्वज सायनदेव नावाचा त्याने हे ऐकिले आणि त्वरित गाणगापूरला आला. दुरूनच साष्टांग नमन करू लागला. जवळ आल्यावर आपल्या केसांनी श्री गुरुचरण प्रक्षाळू लागला. श्री गुरुमूर्तींची परोपरीने स्तुती करू लागला. उत्पत्ती स्थिती लय करता तूच आहेस. ब्रह्मारूपाने तूच उत्पत्ती कारण आहेस. विष्णू रूपाने समस्त सृष्टीचे रक्षण तूच करतोस. शेवटी रुद्ररूपाने प्रलय करताही तूच असतोस. म्हणूनच दंडकमंडलू, त्रिशूळ आणि डमरू व रुद्राक्ष धारण केले आहेस. अग्नी किंवा क्रूर दृष्टीने सूर्य, अमृतदृष्टी चंद्र ही तुझेच रूपे आहेत. वांझेला कन्यापुत्र, वांज महिषीला दुपती, अन्नपूर्ती करणे, पतितामुखी वेद वदवणे असा अपार महिमा तुझा आहे. मी तुझी स्तुती करण्याला असमर्थ आहे. अशी तुमच्या पूर्वजाची स्तुती ऐकल्यावर त्यांच्या मस्तकावर श्री गुरूंनी वरदहस्त ठेवला आणि तू आमचा परमभक्त आहेस असे आश्वासन दिले. आता संगमाला जाऊन स्नान करून ये व आमच्या पंक्तीला भोजन कर. त्याला आपल्याजवळ बसवून घेतले. भोजन झाले. नंतर मठात बोलत बसले असता श्री गुरूंनी सायनदेवाला विचारले, तुम्ही कुठे राहता, पत्नी, मुले, बाळे कुठे आहेत वगैरे क्षेम समाधान विचारले. विशेष प्रीती असल्यावर त्या शिष्याशी श्री गुरु जवळीकीने अशी पृच्छा करीत असत. तुमच्या पूर्वजांनी सविस्तर वृत्तांत कथन केला. उत्तर कांची नावाच्या गावात आपल्या कृपेने सुखासमाधानात राहतो, पण आता मात्र आपली सेवा करीत इथेच राहण्याची इच्छा आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ते कठीण आहे. आमचे स्थान एक नसते. कधी गावात, कधी रानात, कधी प्रवासात असे आमचे जीवन अस्थिर असते. त्यामुळे वारा, पाऊस, ऊन याचा त्रास तुम्हाला सहन करणे कठीण आहे. तुमचे पूर्वज म्हणाले, स्वामी, आपण येथे आहात तिथे दुःख दैन्य कसे असेल. गुरुभक्ती करणाऱ्याला अशी दुरिते त्रास देत नाहीत. त्यांचे हे भाषण ऐकून श्री गुरूंना आनंद झाला. ते म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनात असेल तसे कर. अशा तऱ्हेने 3 महिने गेले. श्री गुरूंच्या मनात त्यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. ते संगमावर जावयास निघाले. सोबत सायनदेवाला घेतले. रात्र झाल्यावर अचानक वारा, पाऊस सुरू झाला. मुसळधार पाऊस आणि वारं वावधान. मोठमोठे वृक्षसुद्धा आता तिथे उन्मळून पडतात की काय असा निसर्गाचा रुद्रावतार दिसत होता. सायनदेव मात्र तशाही स्थितीत अचल होता. स्वतः ते सारे सहन करून श्री गुरूंना वस्त्राचे आच्छादन वगैरे करू लागला. अशा तऱ्हेने 2 दिवस झाले. थंडी कडाडू लागली. तेव्हा गुरुमूर्ती म्हणाले, थंडी फार पडली आहे. तू गावात जाऊन अग्नी घेऊन ये, पण सरळ जा, सरळ ये.
मागे पुढे आजूबाजूला पाहू नकोस. एका अर्थाने हा सरळ मार्गाने चालण्याचा आदेश आहे. मनाच्या चांचल्याने वाट चुकणे शक्य आहे. तुमचा पूर्वज एक भावे सेवा करीतच होता. गुरुआज्ञा होताच गावाकडे निघाला. गावात येऊन अग्नी घेतला व परत निघाला. वाटेत त्याला विचार आलाच, गुरूंनी इकडे तिकडे पाहू नको असे का सांगितले? बुद्धीत भेद झाला, दृष्टी वळली, निष्ठा ढळली. जिकडे पाहिले तिकडे नागच नाग दिसू लागले. घाबरून पळत सुटला. पळता पळता प्रकाश दिसला. वेदघोष कानी पडला. पाहतो तो गुरुमूर्तीच. रस्ता चुकला तो बुद्धिवादाने. सरळ सर्पांची भीतीने पळाला तो गुरूंच्या योजनेने. दिसला प्रकाश आणि ऐकला वेदघोष. हे आहे अज्ञानाचा अंधार संपून प्रकाश दिसणे, प्रकाशात गुरुमूर्ती दिसणे. हे आहे योग्य मार्गदर्शकाचे प्रतीक. यातून गुरुमूर्तींनी सेवा निष्ठेविना फळ मिळत नाही हेच दाखवून दिले. भक्तांची श्रद्धा टिकावी, वाढावी यासाठीही काही दृष्टांत सांगून मन शांतवावे लागतेच. म्हणून श्री गुरूंनी सायनदेवाला एक कथा सांगितली. पूर्वी ही कथा श्री शंकरांनी पार्वतीला सांगितली होती. शंकर पार्वतीला म्हणाले, एका गुरुची भक्ती केली तरी सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शिव आणि गुरु एकच आहेत. तप, यज्ञ, याग, अनुष्ठान ही सर्व प्राप्तीची साधने आहेत. पण ह्या साधनात कालमर्यादा आहेत. उदाहरणार्थ जप काही संकेत व्हावा लागतो, त्यास कालावधी लागतो. तपश्चर्या तर नावातच सांगितल्याप्रमाणे 12-12 वर्षांच्या कालावधीची करावी लागते. अनुष्ठानही अशीच आहेत. हे करण्यासाठी विशिष्ट काळ लागतो. तेवढ्या काळात ऊन, पाऊस, थंडी, भूक, तहान, आरोग्य इत्यादीचे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ती स्थिती प्राप्त करणे दुर्घट होते. प्राप्ती कदाचित दुर्लभही होते. त्यामुळे कोणत्याही नियमांचे, काळाचे बंधन नसलेली निर्मळ गुरुभक्ती केली तर त्याला सिद्धी सहज प्राप्त असतात. त्यासंबंधीचीच ही कथा आहे. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच व्यक्त अवतार आहे. ब्रह्म हे चिरंतन सत्य अव्यक्त आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीवही पिंडाभासत असते. म्हणून ब्रह्माचा पुत्र न म्हणता त्याच्या व्यक्त अवताराचा त्वष्ट्याचाच पुत्र असा उल्लेख आला आहे. हा उपनयन योग्य झाल्यावर उपनयन करून त्यास विद्याभ्यासासाठी गुरुग्रही पाठवले. प्रचलित व्यवस्थेप्रमाणे त्वष्टा पुत्र गुरुसेवा करू लागला, विद्याभ्यास करू लागला. एकदा मोठा पाऊस पडला. गुरुच्या आश्रमात गळती लागली. गुरु सहजच त्या शिष्याला म्हणाले, बाळ, आम्हाला एक पक्के घर करून दे. ते कधी गळणार नाही, तुटणार नाही आणि जीर्णही होणार नाही असे असावे. गुरुपत्नीही तेथेच होती. ती म्हणाली, मला कंचुकी आण. विणलेली शिवलेली नको, चित्रविचित्री रंगाची व माझ्या मापाप्रमाणे असावी. गुरुपुत्र म्हणाला, मला पादुका हव्यात, पाण्यावर जमिनीवर सहज चालतील अशा, त्या चिखला पाण्याने खराब होऊ नयेत. गुरुकन्या म्हणाली, मला एक हस्तिदंती घर आण. एकाच खांबावर पेरलेले, न तुटणारे, त्यात खेळभांडी असावी. मी जाईन तेथे ते यावे. त्यात सर्व साहित्य असावे. तसेच तू मला स्वयंपाक शिकव. कुणी ऐकून घेते म्हटले की सर्वच जण त्याला काही ना काही सांगत सुटतात. हे त्याला येईल काय याचा विचारच करत नाहीत. इथे वस्तुतः एकच शिष्य आहे, बाकी सर्व अधिकारीच आहेत. त्यामुळे सर्वांनीच त्याला कामे सांगितली. शिष्याला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण नाही, नको, पाहू हे सगळेच नकारात्मक शब्द घरीच ठेवून गुरुग्रही जावे लागते. त्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. समितपाणी असाही एक शब्द आहे. समर्पण भावाचे ते प्रतीक आहे. हात जोडून नमस्कार करून सेवाभाव धरून गुरूंना प्रश्न विचारावा म्हणजे ज्ञान मिळते. या काळात हा विनोदच वाटेल, पण ज्यांना ज्यांना विनोद वाटला त्यांच्या शिक्षणाचे कसे वाटोळे झाले हे पाहिल्यावर त्याचे मर्म कळेल. हजारो लाखोंच्या संख्येने ग्रंथ उपलब्ध असले आणि ग्रंथ हेच गुरु आहेत असे सत्वचन आहे, तरीही त्याचा मार्गदर्शक त्याचे रहस्य उलगडून सांगणारा नसेल तर त्या ग्रंथसंभारात आणि रद्दीत अंतर नाही. हे ज्याला कळते तो सत्शिष्य. गुरुमुखातून निघालेला शब्द हा आदेश समजून हो म्हणतो तोच सशिष्य. मग अशा शिष्याला ज्ञानी करण्याची, त्यांचे लक्षण करण्याची जबाबदारी साहजिकच गुरु निभावतात. त्वष्टपुत्राने विचार केला, इतक्या अवघड गोष्टी करून आणण्याची आपण तयारी दाखविली खरी, पण प्रत्यक्षात आपण पत्रावळी सुद्धा करू शकत नाहीत. खरेच आहे, 8 वर्षांचे बालक काय करणार? पण गुरूंना होकार दिला. आता अवज्ञा झाली तर गुरु रुष्ट होतील, मग आपली काय गती होईल? गुरु जसे कृपानिधी आहेत तसे ते अवज्ञा केल्यामुळे शापही देऊ शकतात. अशी चिंता मनात घेऊन तो मार्गक्रमण करू लागला. ह्या सर्व वस्तू करणे कोण शिकविल? मला योग्य मार्ग कोण दाखविल?
असे चिंतन करून वनातून मार्गक्रमण करून करून थकला. तेव्हा अचानक एक साधू भेटला. एवढ्या आड वाटेला एकटेच बालक पाहून त्यांनी प्रेमाने विचारले, बाळा, तू कोण आहेस? तुला कुठे जायचे आहे? तुझ्या चेहऱ्यावरून तर तू काळजीत दिसतोस. मायेचा ओलावा असलेले हे शब्द ऐकून बाळ गहिवरला. निर्मनुष्य अरण्यात कुणी आपुलकीने विचारणारा भेटल्यामुळे त्याला साहजिकच उमाळा आला. तो म्हणाला, तुम्हीच माझे तारक दिसता. कृपासिंधू परमपुरुष तुम्हीच आहात असे मला वाटते. आईनं दिसलेले वासरू जसे सैरभैर होते तशीच माझी स्थिती होती. पण आई फार काळानंतर दिसल्यावर मन जसे शांत होते तसेच मला वाटले, किंवा चकोराला चांदणे दिसावे तसे वाटले. अशा अवस्थेत तुम्ही भेटलात म्हणजेच तुम्हीच माझे देव आहात, गुरु आहात असे म्हणून त्याने आपल्या चिंतेचे कारण सांगितले. साधू म्हणाले, चिंता करू नको. कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी विश्वेश्वर आराधन करावे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी व विष्णूनेही हेच केले. त्याला काशी क्षेत्र म्हणतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष कोणतीही कामना काशी यात्रेने पूर्ण होते. नंतर त्या साधूने बाळाला यात्रा कशी करावी ते सांगितले व स्वतः सोबत यात्रा करून आणली. या काशी क्षेत्रात असंख्य तीर्थे आहेत. दक्षिण मानस यात्रा व उत्तर मानस यात्रा असे त्याचे स्थूल विभाग त्यात वर्णिले आहेत. 41व्या अध्यायाची समाप्ती काशी यात्रेच्या वर्णनानेच झाली. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 42. काशी यात्रा निरूपण. पुढे 42व्या अध्यायातही काशी महायात्रेचा काही भाग आला आहे. ही यात्रा समाप्त होताच श्री शंकर प्रसन्न झाले आणि त्या बाळाला स्वस्वरूपात दर्शन दिले. वर माग म्हणाले. बाळाने इतिवृत्त कथन केले. त्याच्या गुरुने, गुरुपत्नीने, कुमाराने व कन्येने मागितलेल्या वस्तू पिनाकपाणी महेश्वरांनी त्याला दिल्या. बाळाने श्री गुरूंना व इतरांना त्या दिल्या. गुरुही प्रसन्न झाले. त्याला विद्यावंत होण्याचा आशीर्वाद दिला. घर केल्यामुळे तुझे नाव यावत चंद्र दिवाकरव राहील. तुला अष्टसिद्धी वश होतील असा आशीर्वाद दिला. ईश्वराने पार्वतीला कथा सांगितली. श्री गुरुभक्तीचा महिमा असा आहे, त्यामुळे गुरु वाचून सिद्धी नाही. श्री गुरूंनी सायनदेवाला म्हटले. गुरुभक्तीची महती ईश्वरांनी पार्वतीला त्वष्टपुत्र कथेतून सांगितली. हे ऐकताच त्या ब्राह्मणाने नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, आपण काशी महायात्रा विधान सांगितले त्यावेळी मीही आपल्यासोबतच होतो असे वाटते. स्वामींची सायनदेवाने स्तुती केली. श्री गुरुनाथ अष्टक या नावाने ते ग्रथित आहे. सायनदेवाला श्री गुरूंनी कलत्र पुत्र आणण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे सायनदेव आचरला. नंतर त्याने कर्नाटक भाषेत श्री गुरूंची स्तुती केली. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सर्वांबद्दल श्री गुरु प्रेमभावाने क्षेमकुशल वार्ता करू लागले. त्यांच्या 4 पुत्रांमधील ज्येष्ठ पुत्र नागनाथ यावर कृपा केली. भाद्रपद चतुर्दशीची अनंत व्रत पूजा सर्वजण करू लागले. सायनदेव म्हणाले, अनंत तुम्ही आणि व्रत तुम्हीच. तुमची सेवा हेच आमचे व्रत आहे. श्री गुरूंनी कौंडिन्य ऋषींनी व्रत केले व अनंत फळ प्राप्त केले असे सांगितले व 42व्या अध्यायाची समाप्ती झाली.